हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 11वी बायोलॉजीमधील सेकंड टॉपिक, ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. 11वीचा जो काही रिड्यूस झालेला सिलेबस आहे त्यानुसार आपण अभ्यास करत आहोत. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं किंगडम मोनेरा पाहिला, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमलिया. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम, टेलिग्राम तसेच फेसबुकवरतीही फॉलो करा. काय अडचण असल्यास लगेच कमेंटमध्ये विचारा व चॅनलला शेअर करा. बघूया आपण आता ह्या लेक्चरमध्ये किंगडम फंगी. बघा, आपण 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशनचा अभ्यास करतो आहोत. आपले हे पहिले 3 किंगडम कंप्लीट झालेत. आपण आता किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमलिया ह्या 2 किंगडमचा या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. बघूया आपण आता पहिलं आपल्याकडे जो किंगडम आहे तो आहे किंगडम फंगी. फंगी म्हणजे काय बघा, आता आपण फंगीचे काय आपण 9वी-10वीपर्यंत जो अभ्यास केला होता त्यामध्ये पाहिलं होतं की किंगडम फंगी म्हणजे काय. एक त्याला मराठीमध्ये बुरशी म्हणलं जातं. बघा, ब्रेडवरती किंवा आपल्या अशा काही अन्नपदार्थावरती ह्युमिड प्लेसमध्ये, दमट अशा ठिकाणी काहीतरी आपल्याला स्पॉट दिसत असतील, ब्लॅक किंवा ग्रीनमध्ये अशा प्रकारचे जे स्पॉट दिसत असतील ते काय आहे, फंगी आहेत. म्हणजे फंगी नेमकं काय आहे तर युकॅरियोटिक हेट्रोट्रोफिक एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन असलेले एक ते ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे बघा, हेट्रोटॉफी म्हणजे काय, ते दुसऱ्या फूड मटेरियलवरती ते डिपेंड आहेत अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम. आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तिथं. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे त्यांचं डायजेशन कसं असतं, बॉडीच्या बाहेरमध्ये. म्हणजे बघा, हे काहीतरी एक फूड मटेरियल आहे आणि हे समजा फंगी आहे. हे फंगी काय करत असतात तर त्यांच्या सेलमधून काहीतरी लिक्विड किंवा डायजेस्टिव्ह फूड ते सिक्रेट करत असतात आणि इथंच ते डायजेशन कंप्लीट करत असतात. आणि डायजेस्ट झालेलं मटेरियल ते लिक्विड ते परत काय करत असतात, आत शोषून घेत असतात. अशा प्रकारे ते एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करत असतात. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला म्हणतो आपण किंगडम फंगी. हे पूर्ण ऑर्गॅनिझम ह्या किंगडममध्ये आपण इन्क्लुडेड करतोय. लक्षात येतं. ब्रेडवरती किंवा आपल्या कधी कधी फंगल डिसीज हे होत असतात, जसं की गचकरणं, आपल्या स्किन डिसीज आहेत. अशा काही स्किन डिसीजेस ह्या फंगल डिसीजमुळं किंवा फंगसच्या इन्फेक्शनमुळं आपल्याला होत असेल. अजून काय बघा, आपल्या जे काय चामड्याचे बेल्ट असतात, चप्पल असतात, त्याच्यावरती पण अशा प्रकारच्या फंगी येत असतात. म्हणजे मोस्टली जिथं ह्युमिड प्लेस आहे, ह्युमिड प्लेसमध्ये अशा प्रकारच्या फंगीची तिथं ग्रोथ होत असते. किंगडम फंगी लक्षात आलं. आता बघूया ह्या डिटेलमध्ये या फंगीचा आपण अभ्यास करू. बघा, त्याचे सायलेंट फीचर आपण बघतोय किंगडमचे फंगीमधील असणारे. हे कसे आहेत तर इट इज द युकॅरियोटिक हेट्रोटॉफी शोईंग द एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आता तुम्हाला कळालं की एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय असतं. जे द डायजेशन विच इज ऑकर द आउटसाइड ऑफ द बॉडी आर नोन ॲज द एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आणि ते डायजेस्टेड मटेरियल आर देन ॲब्सॉर्ब्ड बाय दिस ऑर्गॅनिझम. इट इज ऑकर्ड इन द एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. दे आर मोस्टली फाउंड इन द ह्युमिड प्लेस, वॉर्म अँड ह्युमिड प्लेस. त्या फंगीची ग्रोथ कुठं, ह्युमिड प्लेसमध्ये बेटर किंवा चांगल्या पद्धतीने होत असते. ते बघा, त्यांची बॉडी कशी आहे बघा. एक इट इज सिम्पल बॉडी, युनिसेल्युलर ऑर मेड अप ऑफ द लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. बघा, आता त्यांची बॉडी सिम्पल सांगितली. काही युनिसेल्युलरमध्ये पण असतात, काही मल्टीसेल्युलरमध्ये पण असतात. मोस्टली त्या युनिसेल्युलरमध्ये फाउंड होतात. त्यांच्यामध्ये सिम्पल बॉडीमध्ये काय काय लक्षात घ्यायचं आपल्याला बघा. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर सांगितलं आपल्याला, हायपी. बघा, हा हायपी आहे तो एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये. त्यामध्ये स्पोरोंजियम असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे स्पोर फॉर्मेशनद्वारे होत असतं. हा आहे तो स्पोरोंजियम. याच्यामध्ये स्पोर स्टोअर केलेले असतात. आणि हे काय तर स्पोरोंजिओफोर म्हणजे एक अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, ते स्पोरोंजियमला सपोर्ट करत असतं. ओके, लक्षात ठेवा. बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. हे एक आहे मिकर. एक एक्झाम्पल दिले आपल्याला फंगीचं. एक स्मॉल फंगी आहे. आणि लार्जेस्ट फंगी म्हणजे आपल्याला मशरूम माहीत असेल. मशरूम ते ह्युमिड प्लेसमध्ये डेव्हलप होत असतं बघा. अशा प्रकारचे त्याचं स्ट्रक्चर आहे मशरूमचं. मशरूम तुम्हाला माहीत असेल. हे मशरूम काय आहे, ते पण एक प्रकारचा फंगीचाच टाईप आहे. ह्युमिड प्लेसमध्ये किंवा वॉर्म प्लेसमध्ये त्यांची डेव्हलपमेंट ही होत असते. बघा, हे फंगी हा एक त्याचा इम्पॉर्टंट असा टाईप आहे. बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅज प्रोटोप्लास्ट ऑफ मेनी न्यूक्लियाय. यांच्यामध्ये न्यूक्लियस पण असतात, म्हणजे ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे, मेम्ब्रेन ब्राउन न्यूक्लियस आहे. त्यांचं जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियसमध्ये प्रोटेक्टेड केलेलं असतं. अशा प्रकारच्या त्या फंगी आहेत. बघू त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे ते डिटेलमध्ये. बघा, आता त्याचा पूर्ण डिटेलमध्ये आपण अभ्यास करू किंगडम फंगीमध्ये. बघा, आता आपण पाहिलं की किंगडम फंगीचं स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार झालं तर त्याच्यामध्ये एक हायफा आहे. तो हायफा काय करत असतो, त्याला एक सपोर्ट द्यायचं काम करतोय फंगीला. बघू आता, फिलामेंटस फंगी कन्सिस्ट ऑफ द बॉडी मायसिलियम कॉल्ड विच इज हायपी आर प्रेझेंट. म्हणजे हा एक मायसिलियम आहे आणि तिथं काय तर हायपी आहे. आता हा नेमका हायफी काय आहे तर एक तो सेप्टेट किंवा
विदाऊट सेप्टेट. आता सेप्टा आणि विदाऊट सेप्टा म्हणजे काय बघा, हा एक हायपी दाखवला आपल्याला. सेप्टा म्हणजे तिथं काय केलं तर अशा प्रकारचे डिवायडेशन गेलेलं असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये असे पार्ट पडलेले असतात, त्याला काय म्हणतो आपण सेप्टेट. म्हणजे त्याच्यामध्ये काय केले, डिवायडेशन केलं किंवा त्याच्यामध्ये असे छोटे छोटे पार्ट पडले असेल तर त्याला काय म्हणतो आपण सेप्टेट हायपी. ओके, सेप्टेट हायपी. आणि ज्याच्यामध्ये असे पार्ट पाडले नाहीत म्हणजे ते काय तर पूर्ण असं एकच तिथं हायपी आपल्याला दिसतोय बघा, लक्षात येते का, एकच हायपी तिथं असं डिवायडेशन केलेलं नाही. अशा प्रकारच्या हायपीला काय म्हणतो आपण सिओसायनिट. ओके, सिनोसायटिक सिनोसायटिक हायपी म्हणजे काय, त्याला नॉन सेप्टेट हायपी म्हणतोय. लक्षात आलं का. हायपीमध्ये आपण दोन पार्ट पाहिले, नॉन सेप्टेट आणि सिनोसायटिक हायपी. ओके, अशा प्रकारचे दोन हायपी आहेत. आणि हे कसे आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असे भरपूर आहेत. लक्षात येते का. सेप्टेट म्हणजे कसले की ज्या हायपीमध्ये पार्ट पाडलेले गेलेत असे त्यांच्यामध्ये डिव्हिजन दिसते आपल्याला इथं, इट इज द सेप्टेट हायपी. आणि नॉन सेप्टेटला काय म्हणतो आपण सिनोसायटिक म्हणजे त्याच्यामध्ये अशा डिव्हिजन केलं नाही, त्याच्यामध्ये असे पार्ट पाडले नाहीत, ते असे कसे आहेत, ते कंटिन्युअस अशा प्रकारचे ते हायपी आहेत. ओके, हायपा इट इज द हायपा और इट इज द नॉन सेप्टेट, इट इज द सेप्टेट. हे एक हायपीचा आपल्याला टाईप बघायला दिले आहेत. ह्यामध्ये दोन टाईपमध्ये आपण हायपीचा अभ्यास केला बघा. मोस्टली कसे आहेत ते हेट्रोटॉपिक आहेत. म्हणजे हेट्रोटॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, दे डिपेंड ऑन द अनदर ऑर्गॅनिझम फॉर द फूड मटेरियल लाईक ब्रेड ऑर डिकम्पोजिंग मॅटर. म्हणजे त्या डिकम्पोजिंग मॅटरवरती, फूड मटेरियलवरती ते अन्नासाठी किंवा त्या न्यूट्रिशनसाठी ते डिपेंड असतात. म्हणजे त्यांचे कसलं न्यूट्रिशन आहे, सॅप्रोफायटिक ऑर पॅरासायटिक ऑर प्रिडेटर. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, ते कन्झ्युम द लिक्विड म्हणजे दे कन्झ्युम डिकेइंग मॅटर, म्हणजे डिकेइंग मॅटरवरती ते डिपेंड असतात, त्याला म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. पॅरासायटिक म्हणजे ते दुसऱ्याच्या बॉडीवरती राहून त्या दुसऱ्याला त्रास देऊन ते फूड कन्झ्युम करत असतात, त्याला म्हणतो पॅरासायटिक. जसं की मॉस्किटो, it is also parasite, and some type of the fungi are also parasite. Predator, they can kill other organism and eat them. म्हणजे प्रिडेटर म्हणजे काय, शिकारी. जसं वाघ हरणाला मारून खाऊन टाकत असतो, तसं काही फंगी असतात की छोट्या ऑर्गॅनिझमला ते काय करत असतात, किल करून त्याला ते फूड म्हणून ते कन्झ्युम करू शकत असतात. अशा प्रकारच्याही तिथं फंगी नाहीत. मोस्टली म्हणजे फंगी कशा आहेत, त्या ओमनी प्रेझेंट आहेत. म्हणजे त्या फंगी ह्या सर्वत्र आढळू शकतात, ह्युमिड आणि वॉर्म प्लेसमध्ये. ओके, ह्यांच्यामध्ये बघा रिप्रोडक्शन कसं आहे, तर त्यांच्यामधलं रिप्रोडक्शन आपण पाहिलं की असेक्शुअल टाईपमध्ये रिप्रोडक्शन होतं. म्हणजेच कसं, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन आणि बडिंग अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं. ओके, सम फंगी आर सिम्बायोटिक. आता ह्या सिम्बायोटिक म्हणजे काय, ते दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझम बरोबर ते मिळून राहत असते. म्हणजे बघा, एक समजा फंगी आणि दुसरा एखादा कुठला तर आपल्याला ऑर्गॅनिझम सांगितलं, एक्झाम्पल अलिगी आणि लायकेन्स. आता हे दोघं काय होतात, एकमेकांसोबत राहतात, ते मिळून राहतात. म्हणजे फंगी आणि अलगी अशा दोन काय राहिल्या तर जेव्हा एकत्रित राहत असतात त्याला काय म्हणतो आपण सिम्बायोटिक. ते दोघं एकमेकांना काही इजा पोहोचत नाहीत, ते दोघं काय राहतात तर मिळून राहत असतात. अशा प्रकारच्या फंगीला काय म्हणतो आपण सिम्बायोटिक फंगी. ओके, लक्षात आलं का. बघा, बेसिकली आपण डिटेलमध्ये पूर्ण फंगीचा अभ्यास केला इथं. आता आपल्याला पुढे बघूया की त्याच्यामध्ये आपल्याला फंगीचे टाईप आणि फंगीमध्ये अजून कशा प्रकारे ते राहू दिले. ते इम्पॉर्टंट पॉईंट काय काय पाहिले आपण, इट इज त्यांचं हेट्रोट्रोपिक म्हणजे ते डिपेंड कशावर आहेत, त्यांच्यामधला हायपी काय आहे, कशा प्रकारे हायपी वर्क करत असतो किंवा हायपीचे टाईप पाहिले आपण, आणि त्यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप म्हणजे कोणतं सिम्बायोटिक अशा प्रकारचं त्यांचं रिलेशन. त्यानंतर बघा, आपल्याला फंगीचे टाईप बघायचे. आता फंगी आपण पाहिलं की काही फंगी युजफुल पण आहेत, काही हार्मफुल पण आहेत. म्हणजे युजफुल म्हणजे कोणत्या, मशरूम. ओके, मशरूम हे काय तर युजफुल आपण फंगी म्हणू शकतो, कारण ते आपण ॲज अ फूड म्हणून आपण कन्झ्युम करतोय. मशरूम इज द कन्झ्युम्ड ॲज द फूड. ईस्ट आपण जो काय बेकरीमध्ये ईस्ट यूज करतोय ब्रेड बनवण्यासाठी, अशा प्रकारचा जो काय ईस्ट बनवला जातो त्यामध्ये ही वापरलेला ईस्ट हा काय तर एक प्रकारचा फंगीज आहे. ओके, पेनिसिलियम म्हणजे बघा, पेनिसिलियम इट इज ऑल्सो टाईप ऑफ द फंगी अँड इट इज युज्ड फॉर द अँटीबायोटिक प्रोडक्शन. इट इज इन द मेडिकल इंडस्ट्री वी यूज द पेनिसिलियम. इट इज द fungi for the production of antibiotic. It is the useful type of the fungi, but some type of the fungi are harmful like डिसीज्ड फंगी. म्हणजे जे काय फंगी काय करतात, काही प्लॅन्टमध्ये ॲनिमल्स म्हणजे पुक्सिनिया ही एक प्रकारचा फंगीचा टाईप आहे. तो काय करतोय तर त्या फंगीमध्ये किंवा प्लॅन्टमध्ये ॲनिमल्समध्ये तो डिसीज तो कॉज करू शकतोय. काही फंगल डिसीज हे आपल्यामध्ये आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्यामध्ये स्किन डिसीज, गच करण्यासारख्या काही डिसीज आहेत त्या फंगीमुळं आपल्यामध्ये कॉज होत असतात. म्हणजे फंगी इट इज युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल ऑर्गॅनिझम.
दॅट इज ग्रो ऑन द ह्युमिड प्लेस. बघा फंगी म्हणजे आपण टाईप बघतोय अकॉर्डिंग टू द क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन अँड फ्रुटिंग बॉडीज, म्हणजे त्यांच्यामध्ये मोड न्यूट्रिशनचा, म्हणजे ते न्यूट्रिशन कसं घेत असतील, त्यांच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन कशा प्रकारे, त्याच्यावरून आपण काय केले तर टोटल 4 पॉईंट त्याच्यामध्ये काढलेले आहेत किंवा 4 टाईप आहेत त्या फंगीचे. ओके, पहिला आहे आपल्याला बघायचा आहे तो फायकोमायसिस, ॲस्कोमायसिस्ट, बॅसिलोमायसिस्ट आणि डेट्रोमायसिस्ट. अशा प्रकारचे 4 फंगीचे टाईप आपण डिटेलमध्ये आपण अभ्यास करूया. ओके, बघा पहिला पॉईंट आपल्याकडे तो फॅकोमायसिस. आता ह्या फंगीला काय म्हणतो आपण, फॅकोमायसिस म्हणजे इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अलगल फंगी बिकॉज इट शो द अलगी लाईक फंक्शन स्ट्रक्चर ऑर सम फीचर, म्हणजे अलगी प्लॅन्ट म्हणजे जे काय अलगी असते त्याच्यासारखं काहीतरी ते फंक्शन तिथं शो करत असेल, काय काही कॅरेक्टर अलगीसारखे कॅरेक्टर तिथं शो करत असेल. अलगी म्हणजे माहीत आहे तुम्हाला प्लॅन्टमधील एक प्रकार आहे तो ॲटोट्रोपमधील, तो काही कॅरेक्टर ते काही इथं शो करत असेल, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इट इज द अलगल फंगी. ह्याचं मायसेलियम म्हणजे बघा त्यांचं रूट किंवा तो हायपी कशा प्रकारे बनला आहे, इट मायसेलियम इज द मेडेट ऑफ द असेप्टेट सिनोसायटिक हायपी. असेप्टेट सिनोसायटिक म्हणजे ह्या टाईपमध्ये त्यांचं हायपा प्रेझेंट आहे. ओके, बघा असेप्टेट म्हणजे सांगितलं की कंटिन्युअस आहे, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे डिव्हिजन केलेले नाहीत आणि तो कसा आहे मल्टीन्यूक्लिएटेड आहे, सिनोसायटिक हायपी आपण त्याला म्हणतोय. आता कॉमनच आहे, म्हणजे फंगी कुठं ग्रोथ होत असते तर इट इज ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट्स, म्हणजे त्या मॉइस्ट प्लेसमध्ये ग्रोथ होत असते, म्हणजेच कुठं तर डॅम हॅबिट्समध्ये, म्हणजेच कुठे तर डिकेइंग मॅटरमध्ये. डिकेइंग म्हणजे ते कुजणारे घटक आहेत अशा मॅटरमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते. मोस्ट ऑफ म्हणजे ॲक्वॅटिक हॅबिटॅट ऑर पॅरासाइट ऑन द प्लॅन्ट, म्हणजे ते ॲक्वॅटिक हॅबिटॅट पाण्यामध्ये ते आढळू शकतात किंवा ह्युमिड प्लेसमध्ये जिथं काय झालं तर वॉर्म असं एरिया किंवा वॉर्म अशी थोडी कंडिशन तयार झालेली आहे अशा एरियामध्ये त्यांची ग्रोथ होत असते. मोस्टली ते कसे असू शकते तर पॅरासाइट, म्हणजे प्लॅन्टवरती ते पॅरासाइट ते म्हणून ग्रो होऊ शकतात की ज्याचा इफेक्ट प्लॅन्टवरती होणार आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या फंगी प्लॅन्टवरती ग्रो करू लागतात, म्हणजे त्या प्लॅन्टला काय होणार आहे तर प्लॅन्टच्या लिव्ज असतील किंवा स्टेम असतील तर तिथं त्यांची जेव्हा ग्रोथ होईल ह्या फंगीची, त्यावेळेस ते प्लॅन्ट डिके होऊ जाणार आहे किंवा ते कुजू लागणार आहे, अशा प्रकारे त्यांची तिथं वाढ होऊ शकते. बघा आपल्याला ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले ते म्युकरचं. बघा म्युकर अशा प्रकारची ती फंगी आहे, ह्याला काय म्हणतो आपण अलगल फंगी. ओके, लक्षात आलं. ही झाली आपल्याकडे फायकोमायसिस्ट, इट इज द वन टाईप ऑफ द फंगी. नेक्स्ट आपल्याकडे टाईप आहे तो ॲस्कोमायसिस्ट. ॲस्कोमायसिस्ट याला काय म्हणतो आपण सॅक फंगी. इट इज कॉल्ड ॲज द सॅक फंगी, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर दिले बघा, उलट्या एक पिशवी आपण पकडली तर एक सॅकसारखं त्याचं एक स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून आपण त्याला काय म्हणते सॅक फंगी. आता ह्यांच्यामध्ये हायपी बघा कसं आहे, तर हायपी आर ब्रँचड अँड सेप्टेड, म्हणजे हायपी यांच्यामध्ये कसं असतोय ब्रँचड, अशा प्रकारे ब्रँचड दिलाय ठीक आहे, पण त्यांच्यामध्ये अजून काय आहे तर सेप्टेट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे डिव्हिजन केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सेप्टेट मल्टीन्यूक्लिएटेड हायपी प्रेझेंट आहे. आता अजून पण त्यांचे इम्पॉर्टंट पॉईंट कुठले कुठले, सॅक फंगी कॅन बी डिकम्पोजर. डिकम्पोजर मध्ये असते ते पॅरासाइटिट ऑर कॉप्रोफिलस, म्हणजे ग्रो ऑन डंक, म्हणजे डंकवरती गो होणाऱ्या आपण त्या ऑर्गॅनिझमला कॉप्रोफिलस म्हणतोय, अशा प्रकारच्या त्या फंगी आहेत. मोस्टली कशा त्यांच्यामध्ये डिकम्पोजर आहेत, पॅरासाइट आहेत आणि कॉप्रोफिलस, म्हणजे काऊ डंकवरती किंवा डंकवरती डिकेइंग मॅटरवरती डेव्हलप होणाऱ्या अशा प्रकारच्या फंगी आहेत. म्हणजे अजून त्यांच्यामध्ये टाईप आहेत बघा, मोरल अँड ट्रफिल्स, हे 2 व्हरायटी आहेत ह्या फंगीमध्ये. त्या काय करू शकतो आपण डेलिशियस, म्हणजे फूड म्हणून आपण त्याला कन्झ्युम करू शकतोय. ओके, लक्षात आलं. सॅक फंगीमधील हे 2 टाईप, मोरल्स अँड ट्रफिल्स. ट्रफिल्स इट इज द व्हरायटी ऑफ सॅक फंगी दॅट आर कन्झ्युम्ड ॲज द डेलिशियस, म्हणजे आपण त्याला फूड म्हणून आपण ते कन्झ्युम करू शकतोय. अजून काय ह्याचा युजेस आहे तर न्यूरोस्पोरा, इट एक अशा प्रकारची एक फंगी आहे न्यूरोस्पोरा, ती आपण काय करू शकतो जेनेटिक आणि बायोकेमिकल असायमध्ये यूज करू शकतो. आता जेनेटिक आणि बायोकेमिकल असायमध्ये काय तर जे काय DNA सिंथेसिस केलं जातं, आपण 12वीमध्ये हळूहळू पुढे अभ्यास करणार आहोत. DNA सिंथेसिस केलं जातं, काही बायोकेमिकल टेस्ट केल्या जातात, जसं की आपली ब्लड टेस्ट करतो असतो लॅबमध्ये जाऊन. अशा प्रकारच्या काही रिसर्चसाठी, म्हणजे जेनेटिक रिसर्चसाठी किंवा बायोकेमिकल टेस्टसाठी आपण आपल्या बॉडीमध्ये किंवा जे काही टेस्ट करणार आहोत बायोकेमिकलच्या डिसीजसाठी किंवा रिसर्चसाठी, अशा टेस्टमध्ये ह्या न्यूरोस्पोरा या फंगीचा आपण यूज करत असतो. बघा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले आपल्याला ॲस्पॅरजिलस, पेनिसिलियम आणि एन न्यूरोस्पोरा, सॅक्रोमायसिस, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. एक एक्झाम्पल दिले आपल्याला इथं ॲस्पॅरजिलस. ओके, इट इज द
ॲस्कोमायसिस टाईप ऑफ द फंगी. म्हणजे आपण ह्यामध्ये काय केलं आहे तर त्यांच्या स्ट्रक्चरवरून, म्हणजे स्ट्रक्चर कसं होतं तर त्याच्यामध्ये सॉरी असिस्टोमॅटिक म्हणजे सेप्टेट अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे तो बॅसिडोमायसिस. आता हे बॅसिडोमायसिस आपल्याला काय सांगतोय तर इट इज द क्लब फंगी. म्हणजे हे कशा क्लब फंगी म्हणून म्हणजे काय तर हे ग्रुपने डेव्हलप होत असते, क्लब फंगी म्हणतो आपण त्याला. अजून त्यांच्यामधला हायपी कसा आहे, सेप्टेट हायपी. ओके, सेप्टेट आता तुम्हाला कळालं की एक त्यांचा जो काय हायपी आहे त्याच्यामध्ये काय केले तर सेप्टा पाडलेले आहेत, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ग्रुप केलेत आणि तो कसा आहे मल्टी न्यूक्लिएटेड आहे. इट इज द सेप्टेट फंगी म्हणजे सेप्टेट हायपी. ओके, आता यांच्यामध्ये कॉमन एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे, मशरूम. ओके, ॲजगॅरियस म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण मशरूम, हे त्याच्यामध्ये असणार एक इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे. आता बघा फंगी म्हणजे मशरूम हे आपण फूड म्हणून पण मोस्ट ऑफ कंट्रीमध्ये यूज केलं जातं, इंडियामध्ये पण केलं जातं आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये तर मोस्टली चायनामध्ये, जपानमध्ये मशरूम इट इज फूडसाठी आपण ते कन्झ्युम केलं जातं. पण काही मशरूम हे हार्मफुल पण आहेत, त्याचं आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून आपण त्याला फूड म्हणून कन्झ्युम केलं पाहिजे. ओके, लास्ट टाईप आहे आपल्याकडे डेट्रोमायसिस. These are called as the imperfect fungi which are reproduce only asexually. ह्या काय तर एक इनपरफेक्ट फंगी म्हणलं आपण त्याला, पण त्या कशा आहेत तर एक हार्मफुल आहेत. प्लॅन्टवरती त्यांचं मोस्टली लिव्जवरती ते इन्फेक्शन करत असतात, प्लॅन्टलाच्या लिव्जला ते डॅमेज करत असतात. अशा प्रकारच्या त्या इम्परफेक्ट फंगी म्हणतो आपण, कारण त्या पूर्ण कॅरेक्टर म्हणजे जे काय नॉर्मल फंगीसारखे कॅरेक्टर शो करत नाहीत, कारण यांच्यामध्ये फक्त रिप्रोडक्शन कसं असेक्शुअल होतं. आपण मगाशी पाहिलं की काहीमध्ये सेक्शुअल दोन्ही टाईपमध्ये रिप्रोडक्शन होत असतं. डेट्रोमायसिस, आता ह्या काय तर प्लॅन्टच्या लीफवरती एक अटॅक करणाऱ्या किंवा त्यांना डिसीज कॉज करणाऱ्या अशा फंगी आहेत. एक्झाम्पल दिले आपल्याकडे अल्टरनारिया अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आहे तो डेट्रोमायसिस या टाईपमधील फंगीमध्ये. इथं आपला किंगडम फंगी हा पॉईंट संपलेला आहे. ओके, किंगडम फंगी हा आपण पॉईंट इथं कव्हर केला आहे. ह्यामध्ये आपले कोणते म्हणजे हे टोटल 4 पॉईंट किंगडम फंगीपर्यंत कंप्लीट झाले. लास्ट आपल्याकडे पाहायचा आहे तो किंगडम ॲनिमलिया. बघूया आपण आता किंगडम ॲनिमलिया. आता ॲनिमलिया मोस्ट ऑफ दे आर डॉमिनेटेड बाय हेट्रोटोप्स. आपल्याला ॲनिमल्स माहीत आहेत, हे पूर्ण जे काय ॲनिमल आहेत किंवा अर्थवरती जेवढे काय ॲनिमल्स आहेत हे पूर्ण ॲनिमल ह्या किंगडममध्ये काउंट केले जातात. म्हणजे होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे ते दुसऱ्या प्रॉडक्टवरती म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमनी तयार केलेल्या फूडवरती ते डिपेंड असतात. म्हणजे ते काय तर हेट्रोटोप्स आहेत. हेट्रोटोप्स माहीत आहे आपल्याला, जे काय दे कॅनॉट प्रोड्यूस सेल्फ फूड म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणजे ते दुसऱ्यांनी तयार केलेल्या अन्नावरती डिपेंड आहेत. इथं म्हणजे आपण स्वयंपाक करतो हे आपण फूड नाही, आपण त्यामध्ये प्लॅन्टनी तयार केलेले मटेरियल यूज करत असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. कोयमिलग्यामधला जादू कसं उन्हापासून एनर्जी तयार करत असतोय तसं आपण करू शकत नाही, म्हणून आपण काय हेट्रोटोप्स आहेत. ओके, आता ह्यांच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे ॲनिमलमध्ये, कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन. आपण लोकोमोशन करतो हे आपल्यातले एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट असं पॉईंट आहे. ओके, लोकोमोशन आपण मुवमेंट करू शकतोय, इकडून तिकडून फूडसाठी शेल्टरसाठी आपण जाऊ शकतोय. मग आपण कसं आहे अजून ह्युमन्स ऑल ॲनिमल्स आर युकॅरियोटिक अँड मल्टीसेल्युलर. म्हणजे आपण हायर ॲनिमल आपण कन्सिडर केलं जातो. त्यामध्ये कसे तर युकॅरियोटिक आहे, आपण मल्टीसेल्युलर आहे, पण आपल्यामध्ये काय क्लोरोफाईल अब्सेंट आहे. म्हणजे आता मी सांगितलं की फोटोसिंथेसिस आपण करू शकत नाही, म्हणजे आपल्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफाईल हा अब्सेंट आहे. ॲज वेल ॲज सेल वॉल ऑल्सो ऑब्सेंट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट नसते. इथे एक प्लाझ्मा मेम्ब्रेन नावाचं एक प्रोटेक्शन मेम्ब्रेन असतं आपल्या सेलच्या भोवती, ते काय करत असतं सेल्युलर मटेरियलला प्रोटेक्ट करत असतं. पण आपल्या बॉडीमध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. आणि आपली ग्रोथ कशी आहे ही डिटर्मिनेट, म्हणजे आपण ठराविक हाईटपर्यंतच आपली ग्रोथ होऊ शकते. लक्षात येते का, प्लॅन्टची हाईट बघा कंटिन्युअस पूर्ण लाईफस्पॅनमध्ये खूप मोठी होत असते, पण ॲनिमलमध्ये तसं नाही. एक ठराविक अशा हाईटपर्यंतच आपली उंची वाढत असते. आपल्याला एक विशिष्ट म्हणजे डिटरमाइन करून दिलेली हाईट असते, डिटरमाइन केलेली आपली ग्रोथ असते. आपण इतक्यापर्यंतच आपण त्याची वाढू शकतो, म्हणजे आपली ग्रोथ कशी आहे डिटर्मिनंट आहे. ओके, आपण ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आपल्याला एक टॉपिक दिला किंगडम ॲनिमलिया, त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स यामध्ये आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, आपलं अशा प्रकारे 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन हे कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे बघा आपण काय केलं तर सायलेंट फीचर पाहिले, आपल्याला पॉईंट होता
त्यामध्ये आपण ह्या 5 किंगडमचा अभ्यास कंप्लीट केलेला आहे. आपल्याला आता बघायचं आहे ते असेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे व्हायरस, व्हायरॉइड जे काय आहेत, म्हणजे आता कोरोना व्हायरस जो आला आहे तो व्हायरस किंवा काही व्हायरॉइड्स असते, अशा प्रकारच्या असेल्युलर ऑर्गॅनिझमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचा अभ्यास कंटिन्यू करूया. तुम्हाला काय ह्या लेक्चरमध्ये डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.